विचार करा, पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही तुमचं घर, तुमचं हक्काचं गाव सोडता. शेकडो किलोमीटर दूर एका अनोळखी शहरात, अनोळखी राज्यात जाता. दिवसभर उन्हातानात रक्ताचं पाणी करून राबता. पण संध्याकाळी जेव्हा घासाचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला हक्काच्या सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानातून रिकाम्या हाताने आणि उपाशी पोटी परतावं लागतं. कारण काय? तर म्हणे तुमचं रेशन कार्ड या गावाचं नाहीये, तुमचा कोटा इथे नाहीये. ही वेदना, हा अपमान आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील हजारो ऊसतोड कामगार आणि मजुरांनी वर्षानुवर्षे सहन केला आहे. गाव सोडलं की हक्काचं रेशनही सुटायचं. पण आता आता ही वेळ कोणत्याही गरीबावर येणार नाही. गरीबाच्या ताटातलं अन्न आता कोणत्याही सीमेत अडकणार नाही. कारण शासनाने एक असा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतलाय, जो या कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता कायमची मिटवणार आहे. एक असा निर्णय जो भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार आहे. काय आहे हा निर्णय? तो आपल्या नंदुरबारच्या जनतेसाठी संजीवनी कसा ठरणार आहे? आणि येत्या 1 एप्रिल पासून रेशन दुकानांवर नेमका काय भूकंप येणार आहे? चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. देशात कुठेही जा, एकाच रेशन कार्डावर धान्य मिळवण्याची ही मुभा देणारी योजना आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीत एक मोठा अडथळा येत होता. एक मोठी तांत्रिक गोचिड होती. ती म्हणजे रेशन दुकानदारांना मिळणारा धान्याचा फिक्स कोटा. आतापर्यंत काय व्हायचं? समजा एका गावात 100 रेशन कार्ड धारक आहेत, तर शासनाकडून त्या दुकानदाराला बरोबर 100 कुटुंबांना पुरेल एवढंच धान्य दिलं जायचं. त्यामुळे जर आपल्या नंदुरबारचा एखादा मजूर कुटुंबासह पुण्याला किंवा सुरतला गेला आणि तिथल्या रेशन दुकानात गेला, तर तो दुकानदार त्याला थेट सांगायचा, माझ्याकडचा कोटा संपलाय, मी तुम्हाला धान्य देऊ शकत नाही. माझ्या गावातल्या लोकांनाच हे धान्य पुरत नाही, तुम्हाला कुठून देऊ? यामुळे बाहेरून आलेल्या मजुरांना, ज्यांची रेशन कार्डवर नोंदणी नाही, त्यांना हक्काचं धान्य मिळण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. पण आता 1 एप्रिल पासून हा खेळ पूर्णपणे थांबणार आहे. शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार रेशन दुकानदारांवरील हा जो निश्चित कोट्याचा निर्बंध होता, तो पूर्णपणे हटवण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आता 1 एप्रिल पासून दुकानदाराच्या कोट्याची कोणतीही मर्यादा राहणार नाही. ग्राहकांच्या किंवा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार दुकानदाराला अतिरिक्त म्हणजेच एक्स्ट्रा धान्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. म्हणजेच आता कोणताही दुकानदार माझ्याकडे कोटा नाही असं कारण देऊन तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवू शकणार नाही. आता हा निर्णय संपूर्ण देशासाठी आणि राज्यासाठी लागू असला तरी याचा सर्वात मोठा आणि थेट फायदा जर कोणाला होणार असेल, तर तो आपल्या नंदुरबार जिल्ह्याला होणार आहे. का? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. दरवर्षी आपल्या जिल्ह्यातून शेकडो कुटुंबे, हजारो तरुण आणि महिला पोट पाण्यासाठी गाव सोडतात. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये ऊस तोड कामगार म्हणून जाणारे हात असोत किंवा शेजारच्या गुजरात राज्यामध्ये म्हणजे सुरत, वापी किंवा बडोदा मजुरी आणि रोजगारासाठी जाणारे आपले बांधव असोत, हे स्थलांतर साधारण 6 ते 8 महिन्यांचं असतं. या 6-8 महिन्यात त्यांना सर्वात मोठा संघर्ष हा पोटासाठीच करावा लागतो. राहायला धड जागा नसते आणि जेवणाचा खर्च परवडत नाही. पण आता राहत्या ठिकाणाजवळील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून त्यांना धान्य घेण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आपल्या नंदुरबारच्या मजुरांना आता गुजरातमध्येही किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात हक्काचं आणि स्वस्त धान्य मिळेल. कुटुंबाच्या पोट पाण्याची चिंता मिटल्यामुळे हे कामगार आता अधिक सक्षमपणे आणि तणावमुक्त होऊन काम करू शकतील. खऱ्या अर्थाने हा निर्णय त्यांच्यासाठी एक मोठं वरदान ठरणार आहे. मित्रांनो, या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. अधिकृत आकडेवारीनुसार आपल्या जिल्ह्यात एकूण 3,70,962 रेशन कार्ड धारक आहेत. यातून तब्बल 15,95,735 नागरिकांना म्हणजे जवळपास 16 लाख जनतेला या स्वस्त धान्याचा थेट लाभ मिळतोय. यापैकी 1,06,223
हे अत्यंतोय रेशन कार्ड आहे, ज्यात सर्वात गरीब कुटुंबाचा समावेश होतो. याचे 4,87,552 लाभार्थी आहेत आणि 1,89,500 ही प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड आहेत, ज्याचे 7,75,522 लाभार्थी आहेत. ही आकडेवारी सांगते की आपल्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या या व्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे या योजनेतील पारदर्शकता आपल्या लोकांसाठी किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या रेशन पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम आधार लिंक. तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. जर ते अजूनही लिंक नसेल तर आजच जवळच्या रेशन दुकानात किंवा ई सेवा केंद्रात जाऊन ते लिंक करून घ्या. द्वितीय, ई पॉस मशीन. तुम्ही जेव्हा कोणत्याही नव्या शहरातील किंवा गावातील रेशन दुकानात जाल तेव्हा तिथे एक ई पॉस मशीन असेल. तृतीय, ओळख पडताळणी. त्या मशीनवर तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाईल. यासाठी तुम्हाला मशीनवर बोटाचा ठसा म्हणजेच बायोमेट्रिक द्यावा लागेल. जर काही कारणाने ठसा जुळला नाही तर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. चौथं, धान्य वाटप. ही ओळख पटली की तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि नियमित मिळणारं धान्य तात्काळ वितरित केलं जाईल. कोणताही कागदी घोळ नाही, कोणाचाही पाया पडायची गरज नाही. सर्व काही पारदर्शक. तर मित्रांनो, 1 एप्रिल पासून येणारा हा बदल केवळ एका सरकारी कागदावरचा निर्णय नाहीये, तर ही एक क्रांती आहे जी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणार आहे, रेशन दुकानदारांची मनमानी थांबणार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला रेशन दुकानात काही अडचणी येतात का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.